तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। शेतीचे बनावट दस्त तयार करून 77 वर्षीय वृद्ध महिलेची जमीन हडपण्याचा प्रयत्न जळगाव जामोद पोलिसांनी हाणून पाडला आहे। जळगाव जामोद तालुक्यातील ग्राम रसलपूर येथील रहिवासी विधवा निरक्षर शेतकरी महिला ध्रुपताबाई वानखडे यांची जमीन बनावट कागदपत्रे तयार करून हडप करण्याचा प्रकार समोर आला असून संग्रामपूर तालुक्यातील अवैध सावकारी करणारा निसार मोहम्मद अल्ताफ वय 44 वर्ष याने व त्याच्या 2 साथीदार सय्यद जावेद सय्यद बाबू व अब्दुल रहीम खान सम्मर खान राहणार जळगाव जामोद यांच्या मदतीने जमीन हडपण्याचा प्रयत्न केला आहे। तक्रारदार ध्रुपताबाई वानखडे यांनी दिलेल्या तक्रारीवरून तिघांवरही अपराध क्रमांक 581 2025 कलम 420 468 471 504 506 34 नुसार गुन्हा दाखल करण्यात आलाय। वृद्ध महिला ध्रुपताबाई वानखडे यांची वडशिंगी जवळील ग्राम परशरामपूर येथे गट क्रमांक 64 मध्ये 1 हेक्टर 41 आर शेती होती। उपचारासाठी ध्रुपताबाई यांना पैशांची गरज असल्याने त्यांनी आपली शेती कायदेशीररित्या सुरेखा वानखडे आणि अर्चना तायडे यांना विकली होती। मात्र अचानक ध्रुपताबाई यांना फेरफार रद्दची नोटीस देण्यात आली होती। कारणही तसेच होते, कधी न पाहिलेल्या किंवा ओळख नसलेल्या निसार अल्ताफ यांच्या नावाने खोटा खरेदी दस्त तयार करण्यात आल्याचे तक्रारीत नमूद आहे। निरक्षर असल्याचा फायदा घेतल्याने ध्रुपताबाई यांनी तक्रारीत म्हटले आहे। वृद्ध महिलेची फसवणूक केल्याने वृद्ध महिलेने पोलीस स्टेशनला धाव घेतली। वृद्ध महिलेच्या तक्रारीच्या आधारे पुढील तपास ठाणेदार नितीन पाटील यांच्या मार्गदर्शनात PSI नारायण सरकटे करीत आहेत। MCN न्यूज मराठी करिता गजानन सोनटक्के, जळगाव।